नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे. आता या परीक्षेसंदर्भात ऍड आली होती. मुलांनी फॉर्म भरले, फीज भरली, एक्झामची डेट डिक्लेअर झाली. एक्झाम त्या त्या विभागीय लेवलला त्या त्या सेंटरला जाऊन विद्यार्थ्यांनी एक्झाम पण दिली. त्यातनं त्यांची मेरिट लिस्ट लावून सिलेक्शन पण जवळपास झाले होते. पण त्यानंतर आता एक मुद्दा समोर आला आणि त्यामुळे परीक्षा पूर्ण प्रोसेस रद्द करून भरलेल्या विद्यार्थ्यांनी फॉर्म आता परत एकदा ह्या एक्झामची तयारी करायची आहे. सो नेमकं प्रकरण काय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. झाली परीक्षा झालेली आहे, ती रद्द झाली आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती अन्याय तर झालेलाच आहे. त्याचबरोबर पुन्हा परीक्षा होणार का, फॉर्म पुन्हा भरावा लागणार का, वय वेळ आणि अभ्यास तुमचा वाया गेला का, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी गट क ची 25 ऑक्टोबरची एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी इग्नाइटची बॅच चालू आहे. ही बॅच तुम्हाला आत्ता आपण जॉईन करू शकता. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा लेवलला आम्ही टेस्ट सिरीज मोफत घेत आहोत. 5 टेस्ट सिरीज मोफत आहे. पहिली टेस्ट सिरीज 13 सप्टेंबर पासून चालू होत आहे. तुम्ही अजूनही या फ्री टेस्ट सिरीज रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आत्ताच रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी आमच्या दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. 25 ऑगस्ट 2026 हे एमपीएससीने दिलेलं प्रसिद्धी पत्रक आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे बघा, औषध निरीक्षक गट ब क्लास 2 चं पद होतं बघा. क्लास 2 ची ही पोस्ट होती, त्यासाठी ही एक्झाम होती. औषध निरीक्षक म्हणून होतं बघा. त्यामध्ये अन्न औषध प्रशासन या संवर्गातील दिनांक 19 जुलैला ही जाहिरात आलेली होती. 22 मार्च 2026 रोजी चाळणी परीक्षा, एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन होतं. चाळणी परीक्षा झाली होती. 6 राज्य विभागीय लेवलला ही एक्झाम झाली. त्यानंतर निकाल सुद्धा बघा, 12 जून 2026 ला निकाल लावण्यात आला. मुलाखतीकरिता 506 इतकी उमेदवार पात्र ठरले. यांची मुलाखत सुद्धा झाली, म्हणजे 488 उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 1 जुलै 2026 ते 12 जुलै 2026 या दरम्यान पार पडल्या. आणि 22 जुलै 2026 ला सायंकाळी मुलाखती संपल्यानंतर औषध निरीक्षक पदाकरिता पात्र ठरणारे 885, अपात्र 3 असे 488 उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी सुद्धा प्रसिद्ध केली गेली. आता हा इतिहास तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की एमपीएससीने एवढा वेळ दिला, एमपीएससीच्या कर्मचाऱ्यांनी वेळ दिला, त्यांनी प्रश्नपत्रिका काढली, सगळं झालं, मुलांनी फॉर्म भरले, ही सगळी प्रोसेस चालू झाली होती 29 जुलै 2025 पासून. आणि आता ह्या प्रोसेसला 1 वर्ष कंप्लीट झालाय. मग मला सांगा, ह्या डिपार्टमेंटला ह्या उमेदवारांची किंवा ह्या अधिकाऱ्यांची गरज आहे, पण निवडायला सुद्धा 1 वर्ष लागला. आणि 1 वर्ष ही प्रोसेस गेल्यानंतर परत एक्झाम कॅन्सल झाली, म्हणजे अजून परत 1 वर्ष लागणार हे सत्य आहे. आता लक्षात घे, प्रोसेस किती लेंदी चालते. एवढं होऊन सुद्धा ही एक्झाम परत अपात्र, म्हणजे एक्झाम रद्द करण्यात येते. पेपर फुटी प्रकरण झालं, म्हणजे परत एकदा हे सगळी प्रोसेस राबवायची आहे. म्हणजे सरकार हे पैसा आणि हे एमपीएससी हा पैसा किंवा संबंधित जे कोणी आहे त्यांनी हे सगळा पैसा लावून, वेळ लावून, वय खर्च झालेला ह्या उमेदवारांना, ज्यांना इथे अधिकारी म्हणून जायचं त्यांना पण 1 वर्ष डिले होणार आहे. सो त्यांच्या मागे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या फॅमिलीचं काय, मग याला सगळ्यात जबाबदार नेमकं कोण आहे? पेपर फुटी होतीच कशी काय, पेपर बाहेर गेलाच कसं काय, यावरती कडक कायदा करायलाच पाहिजे आणि यावरती आळा बसला पाहिजे. आता आपल्या देशामध्ये बरेचसे पेपर फुटले, त्यापैकी आता हे परत एमपीएससीचा हा पेपर फुटलेला आहे. मागे नीटचा पेपर, टीईडीचा पेपर, सरळ सेवेचे भरपूर सारे पेपर जे टीसीएस आयपीएस घ्यायचे, आणि आता एमपीएससी मध्ये सुद्धा पेपर फूट होते आहे. आतापर्यंत होत नव्हती का, तर काय आता सापडला तो चोर असं म्हणायला हरकत नाहीये. आता सापडायला लागलंय आणि सगळे सोशल मीडियावरती ऍक्टिव्हली काम करायला लागले, त्यामुळे घडलंय. बऱ्याचशा या प्रोसेसमध्ये बघा, आपले आमदार पवार साहेब असतील किंवा संबंधित संघटना असतील यांनी खूप मोठं काम उभं केलं होतं. आणि ही प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतरच एमपीएससीने हे प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे पेपर फुटीचं. पुढे त्यांनी काय म्हटलंय बघा, उपरोक्त म्हणजे 22 मार्च 2026 रोजीच्या चाळणी परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याबाबत आयोगास 22 ते 26 जुलै, म्हणजे लक्षात घ्या, 22 ते 26 जुलै म्हणजे ह्या डेटला, 22 जुलैला काय झालं होतं, तुमची इंटरव्ह्यू संपल्यानंतर गुणवत्ता यादी लागली होती. 22 ते 26 म्हणजे निवड यादी लागल्यानंतर ही प्रोसेस पुढे काय झाली, 26 या दरम्यान ईमेलद्वारे काही उमेदवारांमार्फत आणि लोकप्रतिनिधींकडून तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच 20 मार्च 2026 रोजी काही उमेदवारांना प्रश्न मिळाले होते आणि ही प्रश्नपत्रिका सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रस्तुत करण्यात आली होती, असे सदर तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. म्हणजे ही क्वेश्चन पेपर, ही एक्झाम जी झाली ना, ही एक्झाम कधी झाली होती, तर ही एक्झाम 12 जूनला निकाल लागला.
6 राज्यांमध्ये 22 मार्चला झाली, पण तत्पूर्वीच म्हणजेच 20 मार्चला हा पेपर फुटला होता. पेपर होण्याच्या 2 दिवस अगोदर हा पेपर फुटला आणि सोशल मीडियामध्ये हा व्हायरल झाला होता. आयोगामार्फत तातडीने उपरोक्त प्राप्त तक्रारीमधील आशयाचे गांभीर्य, प्रकरणाची संवेदनशीलता विचारात घेऊन प्राप्त सर्व तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे 27 जुलै 2026 रोजी तक्रार दाखल करण्यात आली. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त, गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय मुंबई यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राथमिक चौकशी अहवाल सादर केला आहे. त्यात त्यांनी काय म्हटलंय, हा शोध लागला. गुन्हे अन्वेषण शाखेने सादर केलेल्या अहवालानुसार एकाच उमेदवारास प्रश्न संच मिळाल्याने आणि त्याचा लाभ झाल्याची चौकशी येत आहे, असा प्रथमदर्शी निष्कर्ष नोंदविला आहे. एका उमेदवाराला मिळालाय. आता साहजिक एकाने चूक केल्यामुळे याचा फटका सगळ्यांनाच बसणार आहे. आता नेमकं त्यांनी पेपर फोडला, त्याला प्रश्न मिळाले, पण त्याने नंतर कोणाला दिले का, कितीला दिले, कसे दिले, हे सगळी चौकशी करायला वेळ लागणारच आहे, वेळ लागतो. त्यामुळे अजूनही हे प्रकरण मोठं असू शकतं. या शक्यतेच्या आधारे आणि म्हणतो ना, एमपीएससी नेहमी जे वाक्य वापरते, काय, परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता, निष्पक्षता व आयोगावरील सर्वसामान्य उमेदवारांची विश्वासार्हता, बघा किती किती जड शब्द वापरले, हे कायम ठेवण्यासाठी त्यांनी काय केलंय, आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब पदासाठी उपरोक्त जाहिरातीप्रमाणे केली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा आज निर्णय घेतला आहे. एकामुळे सगळ्यांना फटका बसलाय, सगळ्या जी प्रोसेस राबवणार सगळ्यांनाच फटका बसलाय आणि परत खर्च करावा लागणार आहे. मला सांगा, ह्या प्रोसेसमध्ये कितीतरी फॅमिलीला फटका आहे. जे अधिकारी होणार त्यांना फटका, अधिकारी पाहिजे होते तिथे कामाला, तिथे अधिकारी उपलब्ध होणार नाही, मग त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. आणि तुम्हाला माहिती फूड सेफ्टीमध्ये सध्या काय चाललेलं आहे, अन्न औषधमध्ये काय चाललंय गोंधळ, तुम्हाला माहिती आहे, अधिकारीच नाहीये, कसं काम होणार आहे. म्हणजे ही एकच गोष्ट नाही, याच्या मागे किती गोष्टी लपल्या ते तुम्ही लक्षात घ्यायच्या, तुम्हाला दिसू शकणार नाही किंवा मला पण अजून काही दिसू शकणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या कोणत्या कोणत्या मला कमेंटमध्ये सांगा. सो अशा प्रकारे पेपर फुटीमुळे हे प्रकरण, जेव्हा परीक्षा रद्द होता, याचा फटका, याचं नुकसान कुणाला कुणाला सोसावं लागतं. तुम्हाला आम्हाला सुद्धा, ज्यांच्याशी काही संबंध नाही त्यांना सुद्धा फटका बसणारच आहे. अधिकारीच नाही पुढे अन्न आणि औषध विभागाला, तर मग समाजामध्ये जे फूड विकलं जातं, जे औषध जातात, याच्यावरती लक्ष ठेवायला अधिकारीच नाही, मग काय गोंधळ असेल चालू, हा पण तुम्ही नीट विचार करा. पुढे त्यांनी म्हटलंय की अन्न व औषध प्रशासन या संवर्गाच्या उपरोक्त जाहिरातीतील पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा, काय म्हटलं मी, फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल. डेट दिली का, नाही. संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार नाही, अर्ज करायची गरज नाही. त्याकरिता कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. फेरपरीक्षेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. महेंद्र हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी दिलेलं आहे. आता यामध्ये महत्वाचं, थोडक्यात महत्वाचं काय, परीक्षा रद्द झाली का, तर यस, परीक्षा रद्द झालेली आहे. परीक्षा पुन्हा घेतल्यावर का, तर यस, परीक्षा पुन्हा घेतल्यावर. याची डेट आली का, अजून नाही. एमपीएससी यावर सूचना देणार आहे का, तर याबाबत पुढे सूचना देईल, अजून दिली नाहीये. कधी परीक्षा होणार आहे, परीक्षा मात्र रद्द झालेली आहे. ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी परत फॉर्म भरण्याची गरज आहे का, नो, गरज नाही. त्या सगळ्यांना इथे एक्झाम देता येणार आहे. वयाची अडबीट काही नाही, तुम्ही वय एज बार झाला तर तुम्हाला इथे फॉर्म, जेव्हा एक्झामचा शेड्यूल येईल तुम्हाला एक्झाम देते. ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्यांनाच देता येणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना संधी मात्र नाहीये, तर नाहीये. सध्या तरी त्या परिपत्रकात असं काही म्हटलेलं नाही. इफ त्यांनी जर पुढे अलाउ केलं तर होऊ पण शकतं, पण सध्या तरी ह्याच उमेदवारांना ज्यांनी फॉर्म भरले त्यांनाच एक्झाम देता येणार आहे. सो अशा पद्धतीने ही महत्वाची अपडेट तुम्हाला मी दिलेली आहे. आणि यासाठी बरेचसे विद्यार्थी संघटना, रोहितदादा पवार असतील किंवा अन्यत्र लोकप्रतिनिधी असतील, यांनी पण विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव हा मुद्दा लावून धरला. त्यांचे विशेष आभार. आता विशेष आभार मी याच्यासाठी म्हटलं की असं पुढे होऊ नये यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे. आणि भविष्यात अशा पद्धतीने ह्या एक्झाम रद्द होत राहिल्या तर विश्वासार्हता कशी काय राहणार आहे एमपीएससीवर किंवा संबंधित यंत्रणांवरती. तर हा विश्वास गमावून देऊ नका, कारण झेनजी सध्या जोरात कामाला लागल्याच्यानंतर झेन आता पुढे अल्फा पण येणार आहेत. सो सगळ्याच विभागाला इथे सतर्कतेने काम करण्याची गरज आहे. सो याबद्दलचे अपडेट अजून बघण्यासाठी, पुढील अपडेट काही अशा असतील त्या बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, बेल आयकॉन क्लिक करा. पुढे आवडत लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.